महत्वाची बातमी, मुंबईसह राज्यात आज सरकारी डॉक्टर संपावर असणार आहेत। राज्यातले तब्बल 8,000 डॉक्टर आज संपावर असतील। मुंबईसह राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडणार का याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला देखील लागलेला आहे। इमर्जन्सी शस्त्रक्रिया करणार असल्याचं डॉक्टरांनी यावेळी आश्वासन दिलेलं आहे। कोलकाता रेप हत्या प्रकरणात सरकारी डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याकांडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडालेली आहे। महिला डॉक्टर सोबत जे कृत्य करण्यात आलं ते पाहून कुणाचाही संताप उडेल। त्यानंतर सरकारी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणानंतर राज्यभरात डॉक्टर संप करणार आहेत। तब्बल 8,000 सरकारी डॉक्टर आज संप करतील। महिला डॉक्टर सोबत जे कृत्य करण्यात आलं त्या प्रकरणात पोलिसांनी संजय रॉय या व्यक्तीला अटक केलेली आहे। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। पश्चिम बंगाल मधील ही घटना आहे। कोलकात्यात ही घटना घडलेली आहे। एका सरकारी दवाखान्यात हे अतिशय भयानक असं कृत्य करण्यात आलेलं आहे। आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये महिला चेस्ट रोग विभागात ट्रेनी डॉक्टर त्या कार्यरत होत्या। एसआयटीने शुक्रवारी रात्री उशिरा चौकशीसाठी 33 वर्षीय आरोपीला आता सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। पश्चिम बंगालच्या कोलकात्यात हे खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे आणि महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडालेली आहे। या रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाल्यानं संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होतोय। पोलिसांनी सांगितल्यानुसार महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली। पीडितेच्या अंगावर अनेक ठिकाणी मार लागल्याचे निशाण देखील सापडलेले आहेत। तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त वाहत असल्याचं देखील पोलिसांनी यावेळी माहितीत सांगितलेलं आहे। ही घटना सकाळी 3 ते 6 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे। दरम्यान मुंबईतील डॉक्टर्सनी संप पुकारलेला आहे। संपात सहभागी झालेल्या डॉक्टर्स सोबत बातचीत केलेली आहे। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण पाहूयात। सध्या उभी आहे नायर रुग्णालयाबाहेर आणि आपण इथे पाहू शकतो नायर रुग्णालयातील जे निवासी डॉक्टर आहेत त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। कोलकातामध्ये जो काही प्रकार घडला त्याच्या विरोधामध्ये हे सगळे डॉक्टर्स आंदोलन करत आहेत। आपण काही डॉक्टर्स आहेत त्यांच्यासोबत संवाद साधून नेमका त्यांच्या काय मागण्या आहेत जाणून घेऊया। काय सांगाल, काय मागण्या आहेत नेमक्या तुमच्या? काय मागण्या आहेत नेमक्या तुमच्या? आमचे मागण्या अशा आहेत की लवकरात लवकर सीबीआय इन्क्वायरी सुरू व्हावं आणि जे काही आरजीकर मेडिकल कॉलेजने मागितलंय ते सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट सुरू झाला पाहिजे आणि याच्या पुढे आमच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ड्युटीमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे डॉक्टरांना चांगली प्रोटेक्शन भेटली पाहिजे। महिला म्हणून तुमचं काय मत आहे? कारण का एका महिलेवरती अत्याचार झालाय, महिला सुरक्षित आहेत का? आपण हे आता क्वेश्चनेबल झालेलं आहे असं वाटत नाही का आपल्याला? आपले हॉस्पिटल जे आपलं सेफ हाऊस असते, जे आपण ड्युटीवरती एवढ्या लोकांसाठी सेवा करतो, सेवा करताना जर आमच्यावर असं थ्रेट असणार आहे तर आपण कसं सेवा करायची इच्छा तरी ठेवणार आहे? जे आज आम्ही मानवतेच्या सेवेसाठी एवढे 36 तास 48 तास सतत काम करत राहतो, जर ह्या कामानंतर साधे आम्हाला बेसिक अम्युनिटीज ज्या आहेत की एक सेफ रूम आमच्यासाठी, आम्हाला आराम करायला एक वेगळा जागा, जिकडे सेफ्टी असेल, जिकडे सिक्युरिटी असेल, जर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जर आम्हाला नाही मिळू शकत तर आम्ही कसं मानव सेवेसाठी काम करावं? आम्ही जिथे बसतो तिथे आज आमचे सिनियर डॉक्टर बसले आहेत आणि आमचे इंटर्न डॉक्टर बसले आहेत, म्हणजे याचा रुग्णावर 1%चाही परिणाम होणार नाही आहे। आमचे इलेक्टिव्ह सर्व्हिसेस बंद आहेत, ओपीडी बंद आहेत आणि फक्त आम्ही जे रहिवासी अधिकारी आहेत ते बाहेर आलेले आहेत। बाकी तिथं सिनियर डॉक्टर आणि इंटर्न डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे रुग्णावर याचा परिणाम होणार नाही। आणि आमच्या आरजेकर मेडिकल कॉलेजमध्ये जे काही घटना झाली त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे। एका डॉक्टरवरती अन्याय झाला म्हणजे हा पूर्ण डॉक्टर कम्युनिटीवरती अन्याय आहे।
तर याचं आम्ही सगळे मिळून खंडन करतो आणि शासनाने याच्याकडे असंच पाहू शकतात की आमची सेफ्टी, डॉक्टरांची सेफ्टी कशी तुम्ही मेंटेन कराल. की आज तुम्ही पाहता की फिमेल डॉक्टर्स जे आहेत त्यांना खूप त्रास होतात की 36 तासाच्या शिफ्ट त्यांना करावं लागतात. एकतर आधीच आपल्याकडे मॅनपॉवर खूप कमी आहे, मग त्याच्यामध्ये जर ते लोक तुमच्यासाठी एवढं काम करताय तर तुम्ही त्यांची सेफ्टी इन्शुअर केली पाहिजे, त्यांच्यासाठी नॉर्म्स आणले पाहिजेत. होम मिनिस्ट्रीने याच्याकडे खुद्द लक्ष दिलं पाहिजे, कारण डॉक्टर्स हे आपल्या पूर्ण देशाची बॅकबोन आहेत. जर आपण पाहिलं तर मग सर्व जे निवासी डॉक्टर आहेत ते इथे आंदोलन करत आहेत आणि जेवढे मुंबईमध्ये महापालिका आणि राज्य सरकारचे हॉस्पिटल्स आहेत, रुग्णालय आहेत, तिथे आज हे आंदोलन करणार आहेत आणि शासनातर्फे जे वैद्यकीय मंत्री आहेत त्यांची देखील ते भेट घेणार आहेत, आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि हा जो सगळा प्रकार आहे त्या विरोधात ते एक निवेदन देखील देणार आहेत की जर डॉक्टर सुरक्षित नसतील, जे इतरांचे जीव वाचवतात, जर तेच सुरक्षित नसतील तर मात्र ह्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय असं निवेदन ते देणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. कोलकात्यात झालेल्या रेप आणि हत्येप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय, देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. तसेच राज्यातले 8000 डॉक्टर आज संपावर आहेत. या ठिकाणी इमर्जन्सी शस्त्रक्रिया करणार असल्याचं डॉक्टरांनी आश्वासन दिलेलं आहे. कोलकाता रेप हत्या प्रकरणी सरकारी डॉक्टर आज संपावर आहेत. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख. मोहसिन, आपण जर पाहिलं तर कोलकात्यात जी खळबळजनक घटना घडली त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. तिकडे कशी स्थिती आहे? किरण, नक्कीच कोलकातातील निवासी डॉक्टर बलात्कार प्रकरणी देशभरात संताप व्यक्त केला जातो. याचे पडसाद आता राज्यभरात देखील उमटायला सुरुवात झाली. मी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी परिसरात आहे आणि इथे देखील निवासी डॉक्टर जे आहेत तर त्यांनी काम बंद आंदोलन जे आहे तर सुरू केलेलं आहे. त्यांची देखील मागणी आहे की या सगळ्या प्रकरणात आरोपीला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी. आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत निवासी, त्यांना विचारूया काय मागणी आणि तुम्ही काम बंद आंदोलन कशासाठी केलंय? कोलकात्यामध्ये झालेला तर इन्सिडेंट माहिती असेल. एक निवासी दुसऱ्या वर्षाचे निवासी डॉक्टर यांच्यावरती ड्युटीवर असताना गार्ड करून रेप होतोय. हे एक म्हणजे खूप दुःखदायक बातमी आहे की जे कामावर असताना ड्युटी डॉक्टरवर रेप होतोय. त्यासाठी डॉक्टरांची सुरक्षा ही झालीच पाहिजे. आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत आरोपीला न्याय मिळत नाही आणि पूर्ण जे डॉक्टरांना जी सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्ट्राईक चालू केलेला आहे. आजपासून आम्ही आज सकाळी 9 वाजेपासून OPD बंद, बाकीचे सर्व जे काही कामकाज आहे ते बंद आहे. फक्त इमर्जन्सी सेवा चालू ठेवणार आहे. काय सगळी मागणी आहे आणि अशी एक धक्कादायक घटना आहे, सगळ्या देशभरात या घटनेचा संताप व्यक्त केला जातो. आरोपीला तर शिक्षा झालीच पाहिजे आणि डॉक्टरांना इथे सुरक्षितता मिळणं खूप गरजेचं आहे. जिथे तिथे आम्हाला इथे म्हणजे सिक्युरिटी गार्ड पाहिजे. जिथे आमची इमर्जन्सी ड्युटी असते तिथे 24 तास एक जण आम्हाला सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी गार्ड पाहिजे. नक्कीच किरण, आपण बघितलं तर किमान 600 ते 700 निवासी डॉक्टर संभाजीनगरमधील यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला सुरक्षा पुरवली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही आणि कोलकाता प्रकरणातील जो आरोपी आहे त्याला अटक करून कठोर अशी शिक्षा देण्याची यावी अशी जी आहे तर मागणी हे निवासी डॉक्टर करतात. किरण, नक्कीच मोहसिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.